अळणी चिकन बनवण्यासाठी मी इथे लोखंडाच्या कढईचा वापर केला आहे। कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 साधारणपणे तेल घालायचे आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। आपला कांदा हा लालसर होईपर्यंत मी या ठिकाणी पाणी गरम करायला ठेवलं आहे। आपल्याला यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे। कांदा थोडा लाल झाल्यानंतर यामध्ये घालणार आहे अद्रक लसूण पेस्ट। यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा मी घातलेली आहे। या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चिकन धुताना मी मिठाचा वापर केला। मीठ टाकल्यानंतर चिकन स्वच्छ निघते। त्यानंतर मी घालणार आहे 1 चमचा हळद, यामध्ये आपण स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन घालायचं आहे। आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर आपण चिकनला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून हळद, मीठ आणि तेल याला व्यवस्थित पाणी सुटणार। 5 मिनिट आपण याला झाकून ठेवणार आहोत, तोपर्यंत चिकनला पाणी सुटेल। 5 मिनिटे झालेले आहे। आपण आता झाकण उघडून बघूया। छान असं पाणी सुटलेलं आहे चिकनला आणि वासही खूप छान येत आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत गरम केलेलं पाणी। यामध्ये पाणी घालताना थोडं शिल्लक घालायचं, जेणेकरून चिकन शिजल्यानंतर आपलं सूप हे तयार होईल। चिकन शिजण्यासाठी कमीत कमी 20 ते 25 मिनिटं लागतात। गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची आहे। चला तर मंडळी, खूप वेळ झालेला आहे आणि आपलं चिकन सुद्धा शिजलेलं असेल ते आपण बघूया चिकन शिजलं आहे की नाही। तुम्ही बघू शकता चिकन हे छान पद्धतीने शिजलेलं आहे आणि यामध्ये सूप सुद्धा तयार झाले आहे। आपलं सूप हे रेडी झालेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने मी यामध्ये वरून कोथिंबीर भरभरली आहे। कसा वास येतोय ग? मस्त येतोय। कसा? नाही ना? तुला आवडतं? टेस्ट करून बघ थोडं, कसं झालंय? मस्त? नको बाबा, मला नको। नाही 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 नाही, नो 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 नो। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।